हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार कर. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 16 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव अयन उत्तर ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, मध्यरात्री 1 वाजून 31 मिनिटानंतर अधिक ज्येष्ठ मासाला सुरुवात होईल. पक्ष मित्रांनो कृष्ण पक्ष आहे. मध्यरात्री 1 वाजून 31 मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल. तिथी मित्रांनो आजची अमावस्या तिथी आहे. मध्यरात्री 1 वाजून 31 मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे. सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सौभाग्य योग आहे. सकाळी 10 वाजून 26 मिनिटानंतर शोभन योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो चतुष्पाद करण आहे. दुपारी 3 वाजून 23 मिनिटानंतर नागकर्णाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 31 मिनिटानंतर केस्तुग्न कर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र मेष राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहेत. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 1 मे ते 21 मे पर्यंत अस्तंगत असणार आहे. 22 मेला तो उदय पावेल. मित्रांनो परत असा अस्तंगत ग्रह गोचरीने आपल्याला काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो हर ओम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्त मानसत ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे कृष्ण पक्षे मंदवासी भरणी नक्षत्रे सौभाग्य योगी चतुष्पाद करणे अमावस्या शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोहपात दुरित क्षय द्वाराशी पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 26 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर वरील बदललेल्या अ, पंचांगाचा आपण आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा, त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया. आज दर्श भाऊका अमावस्या असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त आता उपलब्ध नाही. अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका, कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत, परदेशात वा परलोकात जाणाऱ्या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत. पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया. मित्रांनो पंचांग शुद्धी नाही. मित्रांनो दिनविशेष मध्ये दर्श भाऊका अमावस्या आहे.
यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे शॉर्टमध्ये, तो आपण पाहू शकता. पूजा विधी नियम वगैरे. शनैश्वर जयंती देखील आहे मित्रांनो, शनिदेवतेचा जन्मदिवस आहे हा. तर यासाठी माझा व्हिडिओ असणार आहे, तो आपण पाहू शकता मित्रांनो. अमावस्या श्राद्ध कर्म आहे. या अमावस्या तिथीवर आपल्याशी संबंधित व आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय पडेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरुवात करता येणार नाही, सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. त्यामुळे या 1.5 तासाच्या काळात आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे जी आहेत तीच करावी, जेणेकरून अपयशाला आपल्याला सामोरे जावे लागू नये मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.